अकोला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयात एका आदिवासी महिलेने आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी आणल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। या घटनेमुळे रुग्णालयातील सुविधांबाबत आणि आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले। विरोधी पक्षांनी या घटनेवरून सरकार आणि रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठवली असून रुग्णांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप केला आहे। दुसरीकडे सत्ताधारी पक्षानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागवण्यात आली आहे। तसेच रुग्णालयातील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठका आणि पाहणी दौरेही सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करत घटनाक्रमाबाबत स्पष्टीकरण दिलंय। रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी स्वतः त्यांच्या दालनाबाहेर येत रुग्णाची तपासणी केली। रुग्णाला बाहेरील बाकावर बसवून प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली। त्यानंतर अधिक उपचारांची गरज असल्याने रुग्णाला औषध वैद्यकशास्त्र विभागाकडे संदर्भित करण्यात आलं। प्रशासनाच्या म्हणण्यानुसार पुढील उपचारासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णाला व्हीलचेअरवर बसवून संबंधित विभागात नेले। त्यामुळे संबंधित महिला आणि तिच्या पतीला रुग्णालय प्रशासनाकडून आवश्यक ती मदत देण्यात आली होती असा दावा डॉक्टरांनी केला। मात्र या घटनेनंतर शासकीय रुग्णालयांमधील सुविधा, मनुष्यबळ आणि रुग्णसेवेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। त्या प्रकरणामध्ये असं झालं, जेव्हा आम्ही सीसीटीव्हीची तपासणी केली तर त्या प्रकरणाशी निगडीत जे कर्मचारी आणि अधिकारी होते तिथे त्या सगळ्यांची सखोल चौकशी केली आम्ही। त्यावेळेस आमच्या लक्षात असं आलं, ही महिला दुपारी 1:04 बाहेर रुग्ण विभागामध्ये आली। तर तिच्या रुग्णपत्रीला उतरवताना तिथे तैनात असलेला सुरक्षा गार्ड होता, त्याने ते पाहिलं, ती उतरवून राहिली व रुग्णाची स्थिती बघून सदस्य सुरक्षा रक्षकाने तिला 106 ओपीडी समोर बेंचवर बसवले। नंतर त्याने तिला स्ट्रेचर व व्हीलचेअरची मदत देण्याकरता ओपीडी 104 ला गेला, जिथे ते होतं। दरम्यान सदर महिलेनं त्या सुरक्षा रक्षकाची अथवा कर्मचाऱ्याची वाट न पाहता काही वाट पाहिली नाही आणि 3 मिनिटांमध्ये सरळ ती आपल्या पतीला पाठीवर घेऊन 109च्या ओपीडी मध्ये गेली। त्या ओपीडीच्या डॉक्टरने काय केलं, त्या रुग्णाची स्थिती पाहून त्याला कक्षाच्या बाहेरच बसवलं बेंचवर आणि त्याची तपासणी केली। हे सगळं करत असताना रुग्णाची तपासणी करून त्यांना पुढील उपचाराकरता औषधशास्त्र वैद्यकीय विभागात पाठवले आणि त्या रुग्णात पाठवताना मात्र त्याने व्हीलचेअरवर बसवून रुग्णालयातले कर्मचारी त्याला 104 ओपीडी मध्ये घेऊन गेला। ही वस्तुस्थिती आहे। पण त्याच्यामध्ये काय आहे की या महिलेस तिच्या पतीला आईच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात मदत केल्याचे निष्पन्न होते, पण त्यामुळे समाज माध्यमात व्हायरल झालेल्या व्हिडिओचा आमच्या कर्मचारी मदत केली नाही असं तर आम्हाला सध्या काही आढळून आलेलं नाही। काय म्हणता येईल व्हिडिओला आता ते ज्याचं तरी त्याच्या परीने ठरवावं, पण आमचं तर आम्ही आमच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मदतच केली व माणुसकी दाखवली। पण रुग्णांना काही लोक रुग्णांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, तो प्रयत्न निश्चितच चांगला नाही आहे। याच्या अगोदर महाविद्यालयाची 1-2दा बदनामी करायचा प्रयत्न केला, त्यावेळेस आम्ही त्याच्यातनं बाहेर पडलो। आता या व्हिडिओ तसाच प्रकार केला आहे। तुमचा व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे? आमच्या माहितीनुसार हा व्हिडिओ खोटाच वाटतोय आम्हाला सध्या तरी।